बातमी यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढतोय। हवामान विभागाने पुन्हा एकदा रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जारी केलेला आहे। जिल्ह्यात तापमान तब्बल 45 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक अक्षरशः हैराण झालेत। वाढत्या उकाड्यामुळे अचानक मृत्यूंच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दिग्रस शहरात तिघांचे मृतदेह आढळून आले, त्यानंतर आर्णी आणि बाबुळगाव तालुक्यातही प्रत्येकी एक मृतदेह आढळलेला आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहू शकता की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने रस्ते जे आहेत ते ओसाड पडल्याचं चित्र आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघितलं गेलं तर तापमान 45 अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत। वाढत्या उकाड्यामुळे जिल्ह्यात अचानक मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे। भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरावी। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी। तसेच उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्यावा, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यात काल रोजी तीव्र उष्णतेची लाट म्हणजे रेड अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शासकीय दप्तरी नोंद नाही, मात्र गेल्या काही दिवसांत अकस्मात मृत्यूने प्रमाण वाढले आहे। दिग्रस शहरात तर तिघांचे मृतदेह आढळले, त्या पाठोपाठ आर्णी आणि बाबुळगाव तालुक्यातही दोघांचे मृतदेह आढळले आहेत। मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा अहवालातून पुढे येणार आहे। मागील काही दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे जात असून रात्रीचे तापमान 30-32 अंशांपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या उकाड्यापासून सामना करावा लागत आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यात अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे। काही ठिकाणी मृतदेह आढळल्याच्या घटना समोर आल्या असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। हवामान विभागाने सुद्धा या संपूर्ण होण्याचं गांभीर्य लक्षात घेता नागरिकांना सूचना जाहीर केल्या आहेत की शक्यतो काम असेल तर घराबाहेर पडा, अत्यावश्यक कामापुरता घराबाहेर पडा आणि नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे। हवामान विभागाने सुद्धा किंवा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलेले आहे। प्रतीक राठोड, NDTV मराठी, यवतमाळ।